त्याचा हा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण मला आनंद आहे की आज भेटता आलं. ही संबंधूंची संघटना, त्याची वास्तू, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे सरकारी संस्थे होते त्यांच्याशी माझा हा सुसंवाद असायचा. साधारणतः पत्रकार म्हटल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी कौतुकाच्या सांगितल्या जातात. माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मर्यादित आहे. आणि त्याचं कारण ही जागेची ज्या वेळेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता आणि त्यावेळी त्या कलेक्टरला मी सांगितलं की जागा अतिशय अफूज आहे, अधिक घ्यायची गरज आहे. इथं आम्ही एस.एम.डी.सी. फाउंडेशन मला तर जवळच आहे, म्हणजे अशा एक 2-3 संस्था या नजरेसमोर होत्या. पण त्यावेळी आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की ही जागा आम्हाला गरजेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे काय अधिक नको. आणि त्यामुळे साधारणतः व्यवहाराचा तुमचा संबंध हा याचा स्पष्ट होतो. असा का नवीन जागेच्या शोधात आहे, चांगली गोष्ट, त्याच्यात यश मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टीशी ठरवून मला कधी ना कधी संबंध आला. एक काळ असा होता 1958-59 की त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आली की चिरणी पत्रकार याच्यासाठी अर्ज करावा आणि मी अर्ज केला. आणि माझी मुलाखत एक कर्नल साठे म्हणून ग्रस्त होते सकाळमध्ये नानासाहेब फुलेकरांच्या बरोबर. त्यांनी माझी मुलाखत घेतली. मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार आमच्या दोघांची त्यांनी निवड केली. आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. सकाळ आणि सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्याच्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय जाऊन म्हणजे उरूस होता, वांगल्याचा वाढला. वांगल्याचा खप वाढला की बातमी द्यायची काही आवश्यकता नसं मला वाटायचं. पण नानासाहेबांशी बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दररोजच्या वाचकांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची आत्महत्या त्यांच्यात वाचते. त्यामुळे ही बातमी लहान दिसली त्याची सुद्धा तिला एक वेगळं महत्त्व आहे. बातमी याची वर्तमानपत्रामध्ये की भीमा नदीला पूर आला आणि लोकांनी कलिंगाची लागून केली ती कलिंग वाहून गेली. आता ही बातमी सकाळी. आता या सगळ्या बातम्या मला अस्वस्थ करायच्या. पण त्यावेळेचे जे कोणी होते मालक लोक त्या सगळ्यांचा दृष्टिकोन शेवटच्या माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी साधी असली तर तिला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखाद्या वर्तमानपत्र काढावं. आणि मी आणि आमचे 1-2 मित्र होते, दोघांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं. साधारणतः 1-2 अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा काकासाहेब गाडगे मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस विमान आहे
तिथे मी राहत असे आणि आमची काही लोकांची मैत्री झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामध्ये एक व्ही के देसाई म्हणून होते, हयात नाही ते आली, अतिशय उत्तम लिहायचे. आणि एक शशीशेखर वेदक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंड असत, नंतर तिथल्या लेबर पार्टीत काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले. तर आम्हाला चौघांचा ग्रुप असायचा. त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. आता एक अनुभव इथला होता, पण त्याची म्हटलं काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे 2 सहकारी प्रत्येकाने 5,000 रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्रक काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं त्या काळात, टाईमचा अंक होता तसं करावं. कारण ते शशीशेखर वेदक हे इंग्लंडमध्ये बरेच दिवस राहून आल्यामुळं ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण करावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र, शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं बांधलं आणि आम्ही शेवटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या भगिनी होत्या आणि त्यांना त्याला काय म्हणतात म्हणजे दिव्य अंगात येते ना, असं काहीतरी त्यांना होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचं प्रसाद कसं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी निवड केली आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. सकाळ आणि सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्याच्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय की दौंडमध्ये उरूस होता, वांगड्याचा वाढला. वांगड्याचा खप वाढला की बातमी द्यायची काही आवश्यकता नसं मला वाटायचं. पण नानासाहेबांशी बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दौंडच्या वाचकांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची आत्महत्या त्यांच्यात वाचते. त्यामुळे ही बातमी लहान दिसली त्याची सुद्धा तिला एक वेगळं महत्त्व आहे. बातमी याची वर्तमानपत्रामध्ये की